नमस्कार मंडळी, घरचा स्वाद या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत खूपच चविष्ट आणि झटपट असा रेड सॉस पास्ता बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी व्हिडिओच्या शेवटी दिले आहे, तुम्ही बघू शकता। सर्वात आधी पाणी गरम करण्यासाठी गॅसवर भांडे ठेवून घेऊयात। त्यामध्ये 2 कप पाणी गरम करण्यासाठी ठेवूया। पाणी थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा तेल घालूया व त्यानंतर अर्धा चमचा मीठ घालून घेऊया। अजून पाणी गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 कप पास्ता घालून पास्ता 8 ते 10 मिनिटे शिजवून घेऊयात। तर या ठिकाणी पास्ता जास्त शिजणार नाही व तो कच्चा राहणार नाही याचीही काळजी घ्यावी। पास्ता पाण्यात घातल्यानंतर तो 2 उकळ्या येऊपर्यंत शिजवून घ्यावा। तुम्ही पाहू शकता आपला शिजलेला पास्ता या ठिकाणी कसा दिसत आहे ते। आता एक कढई घेऊन त्यामध्ये 2 चमचे तेल घालूया। त्यानंतर तेल थोडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे घालूया। जिरे घातल्यानंतर तेलामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालूया। कांदा घातल्यानंतर कांदा थोडा गुलाबी रंगाचा होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्या। त्यानंतर त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊयात। कांदा व टोमॅटो तेलामध्ये परतून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये एक मिरची घालून तीसुद्धा तेलामध्ये परतून घेऊयात। कांदा, टोमॅटो आणि मिरची तेलामध्ये चांगलं भाजून घेऊया व तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचे आवडते व्हेजिटेबल्ससुद्धा यात ॲड करू शकता। नंतर मिश्रणामध्ये 1 चमचा आले लसूण पेस्ट घालून मिश्रण चांगले हलवून घेऊया। नंतर मिश्रणामध्ये पास्ता मसाला, लाल तिखट व हळद हे मिक्स करून मिश्रण चांगले हलवून घ्यावे। मसाला तेलात चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून मिश्रण चांगले हलवून घ्यावे व त्यानंतर त्यामध्ये रेड सॉस, चिली सॉस यांचे मिश्रण करून मसाला चांगला मिक्स करून घ्यावा। मला हवा असेल तर तुम्ही यामध्ये शेजवान चटणीसुद्धा ॲड करू शकता। दाट होईपर्यंत मिश्रण हलवत राहा। त्यानंतर यामध्ये शिजवलेला पास्ता घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या। मिश्रण एकजीव करताना गॅसचा फ्लेम कमी करा, जेणेकरून मसाला कढईला चिकटणार नाही। बघू शकताय तुम्ही या ठिकाणी किती छान कलर आलेला आहे आपल्या पास्त्याला। नंतर पास्तामध्ये चीजचे छोटे काप व बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करून घ्यायची आहे, जेणेकरून पास्ता अजून जराच टेस्टी होईल। तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर किती छान दिसतोय पास्ता। तयार आहे आपला स्वादिष्ट असा गरमागरम पास्ता। जर व्हिडिओ आवडला असेल तर घरचा स्वाद या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आम्हाला फॉलो करायलाही विसरू नका। धन्यवाद।